तेच म्हटलं होतं समिती नेमा, पण तारीख पण सांगितली पाहिजे ना. मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे, मच्छीमारांचे आहे, शेतमजुरांचे आहे, दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे. भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते, त्याचं आश्वासन दिलं, पण काही झालेलं नाही. जेथपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर, तोपर्यंत आंदोलन माघार नाही. आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली. कधीसुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची, तसंही आम्ही तारीख सांगणार नाही. मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. भगतसिंगगिरी आता सुरुवात झालेली आहे. सरकारनं शेतकऱ्याचा, मजुरांचा अंत पाहू नये. प्रचंड सर्वपक्षीय, सर्व जातीचे, धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे. याचा इशारा आम्ही पाहतोय. 2 घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देत आहोत. सरकारने जर आजचा आंदोलनाचा हे घेऊन तुम्हाला बैठकीला बोलवलं नाही तर पुढचं पाऊल काय असणार? मंत्रालयात घुसू ना, सरळ मंत्रालय. ज्वारी घेऊन बसलेले आहे. हे ज्वारी 1500 रुपयात विकावं लागली. 3300 रुपये हमी भाव आहे. चांगली ज्वारी आहे. पोर्टल बंद आहे. हमी भावानं खरेदी करत नाही. आणि दुसऱ्या इकडे आम्ही म्हणतोय का, आमचे मुख्यमंत्री म्हणत होते पीक चांगलं झालं तर कर्जमाफीची काय गरज आहे. अरे पीक चांगलं होतेच मुख्यमंत्री महोदय, पण ह्या ज्वारीला 1500 रुपये भाव, फक्त 1500. 3300 रुपयाची ज्वारी माझ्या शेतकऱ्याला 1500 अर्ध्या किमतीत विकावं लागत असेल, तो जगन कसा? जाती धर्मानं निवडून येऊ शकता तुम्ही, पण शेतकऱ्याचं समाधान कसं करू शकणार? 3300 रुपयात सोयाबीन विकावं लागली. तुम्ही भाव देत नाही म्हणून स्वामीनाथन काय म्हणायचे, उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचं आहे. आणि उत्पादन होऊन चालणार नाही, उत्पन्न वाढवावं लागन मुख्यमंत्री महोदय. आणि म्हणून तुम्ही वाट पाहू नका का यावर्षी चांगला हंगाम आहे, चांगलं पीक येईल, पण भाव कोण देणार आहे? भाव नाही म्हणून कर्जमाफीचा विषय येतं, लुटलं म्हणून कर्जमाफी येत आहे. आणि तुम्ही बोलले होते 7-12 कोरा कोरा कोरा. विसर पडू देऊ नका. शेतकऱ्याला फसवू नका, शेतमजुराला फसवू नका. तो शेतकरी तुम्हाला होट मारणारा आहे, हे विसरू नका. चक्काजाम आंदोलनात काही प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न. नागपूरला SP-नं बिलकुल BJPच्या कार्यालयात बसून काम केलेलं आहे. आणि आता नागपूरला आम्ही स्पेशल चक्काजाम ठेवणार आहोत.